एक काम करायचं, 4 मिनरल वॉटरच्या बाटल्या घ्यायच्या, त्यातल्या 2 पातेल्यामध्ये रिकाम्या करायच्या, त्याच्यामध्ये हे जे 2 ग्लास आहेत हे रिकामे करून त्या पाण्यात बुडवायचे आणि ते पाणी चांगलं उकळवायचं। ते पाणी उकळलं की ते ग्लास चिमट्याने काढायचे आणि आणून द्यायचे आणि उकळवलेलं पाणी टेलिंग यू, ह्या अशा बाहेरच्या ठिकाणी पाणी प्यायलं ना की पोटाचे आजार व्हायला लागतात। माझी इम्युनिटी बरी आहे तुमच्यापेक्षा। एक मिनिट, माझी इम्युनिटी कशी आहे? मुद्द्याचं बोलूया। एक्झॅक्टली, आणि त्यासाठीच मी तुम्हाला इथे बोलवलंय। एक मिनिट, आपण दोघं फोनवर बोललो आणि आपलं फोनवर काही ठरत नव्हतं, त्यामुळे आपण इथे भेटायचं ठरवलं आणि मीही त्याला संमती दिली। आपण मुद्द्याचं बोलूया। माझा सगळा अजेंडा ठरलेला आहे। रोहन आणि आधिरा यांचं लग्न, त्याची मीटिंग, माझं सगळं ठरलंय। उद्या दुपारी बरोबर 12 वाजता आम्ही तुमच्या घरी येऊ। 12 वाजता आल्यानंतर आपली मीटिंग सुरू होईल। मीटिंग करता करता लंचची वेळ येईल, पण काळजी करण्याचं काहीच कारण नाही। मी ऑलरेडी एका रेस्टॉरंटमधनं जेवण ऑर्डर केलेलं आहे। मी तुम्हाला त्याचं मेनू कार्ड पाठवतो। तुम्हाला ते आवडलं नाही तर प्लॅन बी वेगळ्या रेस्टॉरंटमधनं सुद्धा आपण जेवण ऑर्डर करू शकतो। मी असं ऑलरेडी बोलणं झालेलं आहे। आणि जेवता जेवता आपली मीटिंग सुरू राहील। थोडासा ब्रेक आल्यानंतर समजा मुलाला अर्थात रोहनला माझ्याशी काही पर्सनल बोलायचं असेल तर आम्ही दोघंही बाहेर जाऊ। मी त्याला एका चांगल्या रेस्टॉरंटमध्ये घेऊन जाईल। आम्ही परत येऊ, मीटिंग कंटिन्यू करू आणि फायनली कन्क्लूड करूया। उद्याच्या मीटिंग मध्येच आपण पुढची मीटिंग कधी करायची हे ठरवूया आणि पुढची मीटिंग जेव्हा ठरेल तेव्हा ती मात्र होईल 5 स्टार हॉटेलमध्ये। तेव्हा आपण सगळेजण तिथे भेटूया आणि एकदाचा फायनल डिसिजन घेऊन टाकूया। एक्सक्यूज मी, काय झालं? कसला विचार करताय? तुम्ही उद्या 12 वाजता आमच्या घरी यायचे ठरवून टाकलंय। येस। आणि आमच्या घरी तुम्ही बाहेरून फूड ऑर्डर केलंय। वा, माझं सगळं प्री प्लॅन्ड असतं मॅडम। कधी करायचं, काय करायचं, केव्हा करायचं, कसं करायचं हे सगळं ठरलेलं असतं। हे बघा, तुम्ही ते तुमच्या वेळांचं वगैरे काय ते ठरवा, पण जेवणाचं नको। हा, म्हणजे आमच्या घरी बाहेरचं जेवण नाही अलाउड। आउटसाइड फूड चालत नाही का? तुमच्या घरात रेस्टॉरंट आहे का? नाही, पण आमचं घर आहे की नाही, आणि आमच्या घरामध्ये ना हायजीन सांभाळून छान चविष्ट रुचकर असं जेवण बनतं। अन्नपूर्णा प्रसन्न आहे आमच्या घरावर, त्यामुळे जेवणाचे निर्णय हे आम्ही घेऊ। नाही, तसं नाही होणार मॅडम, कारण माझं ना खायच्या प्यायच्या सवयी ठरलेल्या आहेत। मी असं कुठेही पटकन जाऊन बाहेर खाऊ शकत नाही। मी एक तर घरात खातो, ते देखील आजीच्या हातचं, किंवा मग माझ्या काही अत्यंत सिलेक्टिव्ह प्लेसेस आहेत, मी फक्त तिथेच जाऊन खातो। त्यामुळे असं मी कुठेही नाही खाऊ शकत। एक काम करूया, आपली मीटिंग झाल्यानंतर मी बाहेर रेस्टॉरंटमध्ये जाऊन खाईन। अहो ऐका, असं नका करू। नाही नको, आता पुढचं काहीच नको बोलूया, कारण माझ्यासाठी हा विषय इथे थांबला। आपण मुद्द्याचं बोलूया। तर उद्या आम्ही तुमच्याकडे आल्यानंतर आपली मीटिंग साधारणपणे 40 ते 45 मिनिटं चालेल। त्याच्यानंतर आम्ही निघू, कारण त्याच्या पुढची मीटिंग माझी बरोबर 1:13 आहे। आणि तुम्ही खरंच घड्याळात नाही, म्हणजे सगळंच तुमचं ठरलंय ना, मग आपण कशाला भेटलोय? नाही, मी काय ठरवलंय तर तुम्हाला कळलं पाहिजे ना, म्हणून। हे काय, हे मेसेज करूनही कळू शकला असतात, भेटलो कशाला त्यासाठी? नाही, पण मेसेजवरती टोन कळत नाही ना मॅडम, म्हणून आपण भेटलो। आणि मी तुमचा रिस्पेक्ट केला, तुमच्या वेळेचा रिस्पेक्ट केला, आणि या सगळ्यामध्ये मला स्वतःला ऍडजस्ट करून मी तुम्हाला भेटलो। आय एम सो फ्लॅटर्ड, थँक्यू सो मच। यू आर मोस्ट वेलकम। उद्या भेटूया आपण मीटिंगला। एक मिनिट, मीटिंग काय लावलंय तर तुम्ही? हे काय तुमच्या ऑफिसची बिझनेसची डील आहे का? लग्नाची बोलणी करायला भेटतात माणसं। तुम्हाला आता माझ्या प्रत्येक वाक्यातल्या प्रत्येक शब्दामध्ये खोट काढायची आहे का? तसं नाही, पण मीटिंग आणि बोलणी यात फरक एवढंच म्हणते आम्ही। ठीक आहे, आपण मीटिंग न करता बोलणी करू। ओके ओके, ठीक आहे, या तुम्ही उद्या घरी। मी माझ्या घरच्यांना सांगून ठेवते। अहो, हात भाजेल।
हा एवढंच बोलायचं होतं, त्याच्यासाठी केवढा वेळ गेला, त्याच्यात येण्या जाण्यात माझा वेळ गेला, त्याच्यात माझी बोटं भाजली. काय चाललंय हे सगळं? एक मिनिट आता त्याचा राग तुम्ही माझ्यावर काढू नका. तुम्हीच सांगितलं ना त्याला एक पातेलं घे, त्यात गरम पाणी टाक, मग ते उकळू दे, मग ते उकळत्या पाण्यामध्ये ग्लास टाक, मग तसेच तसे चिमट्याने मुळात कोणी ग्लास उचलतं का? तुमच्यामुळे त्याला तेही करावं लागलं. चिमट्याने उचलून तो ग्लास ठेवतोय म्हणजे ते गरम असणार हे कळायला नको का? तुमचे इन्स्ट्रक्शन्स होते ना, आता घेतलात हात भाजून आणि माझ्यावर काय चिडताय? मी तुम्हाला काही बोललोय का? हो पण तुमच्या बोलण्याचा अर्थ तर तसाच आहे ना. आणि हे जे काही सगळं झालंय ना, यात वेळ गेलाय, तेही तुम्हाला वाटतंय तो वेळ मी वाया घालवलाय तुमचा? हाय, अरे माझी ना बोट त्या ग्लासमुळे भाजली. ग्लास गरम गरम होता माझ्या समोर आणून ठेवलेला. आता मी तुला काय साहेब ऐकलं, असं असं निळसर म्हणजे एकदम असं ह्याच्यासारखा नाही रे, असं असं मोकळ्या आभाळासारखा. हा हा मधलं बोट एक अर्धा सेंटीमीटर हा थोडस दुखत आहे. पाऊस पडतोय, भिजायला म्हणून मी छत्री धरली, तर तुम्हाला अरे शांत पाण्यावरी तरंगा सारखी कविता कधी मनावर पण मारा सॅनिटायझर, गरज आहे तुम्हाला. तुम्ही मारलाच नाही, मला गरज नाही वाटली. मग मला पण गरज नाही वाटली. बाय बाय. मनावरती स्प्रे मारा. हा बोल. काय कशी झाली मीटिंग? भयानक, अत्यंत भयानक बाई आहे. तुला सांगतो आनंद, एकदा आधीराचं लग्न झालं ना, या बाईचं तोंड देखील पाहणार नाही. काय म्हणाली माहितीये मला? वस्तू सॅनिटाईज करण्यापेक्षा मन का नाही सॅनिटाईज करून घेत, असं म्हणाली मला ती बाई. सॉरी ए हसू नका तुम्ही. रोहनची ताई आहे ना म्हणून केवळ गप्पा आहे मी, नाही तर माझ्या तळपायाची आग आता मस्तकात गेली होती. कुठल्या मुहूर्तावर ही बाई माझ्या राशीला आली काय माहिती. चांगल्या मुहूर्तावर. अशीच पाहिजे कोणीतरी वटणीवर आणणारी, नाही का रे? हा, माझी मुलीकडची बाजू आहे ना, म्हणून मी हे सगळं सहन करतोय. तर काय 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 मुलीकडची बाजू? मग बोललासच ना तू पण मुलीकडची बाजू आहे. तुमचं काम झालं असेल ना, तर आता ताबडतोब मला न्यायला या लवकर. मॉम, आय डोंट गेट इट. तो रोहन आणि त्याची फॅमिली तुला आवडली नाहीये ना? आवडण्यासारखं काय आहे त्यांच्यात? एक्झॅक्टली काहीच नाहीये. मग तू काय इन्सिस्ट करते त्यांच्याकडे जाऊया भेटूया वगैरे? तू इनिशिएटिव्ह काय घेतेस एवढा? अंशुमन, आता मी इनिशिएटिव्ह घेतलं म्हणजे अधिराचं लग्न ठरलं असं होणार आहे का? हे बघ, अधिरा वेड्यासारखा हट्ट करून बसलीये की मी रोहनशीच लग्न करणार. आता मी जर तिला विरोध केला तर ती समरच्या जवळ जाईल, जे आपल्याला नकोय, राईट? अगं पण आपण त्यांच्याकडे गेलो आणि खरंच अधिराचं रोहनशी लग्न ठरलं तर? असं काही होणार नाही. थोडक्यात काय तर समर अधिराला इतक्या गरीब घरात जाऊच देणार नाही. आणि तुला तर माहिती आहे, अधिराला फक्त समरच टॅकल करू शकतो. त्याच्यामुळे आता जर समरनी तिला लग्नाला नकार दिला तर ती आकांत तांडव करेल, जे आपल्याला नको आहे. त्यामुळे आपण काय करायचं, आपण आता शांत बसायचं आणि जे घडतंय ते बघायचं. म्हणजे थोडक्यात समरच्या खांद्यावर बंदूक ठेवायची आणि गोळ्या झाडायच्या.
याने काय होईल माहितीये का अंशू, अधीराचं लग्न तर मोडेलच, पण बोनस म्हणून तिचं सारखं जे पिंट्या दादा पिंट्या दादा पिंट्या दादा चाललेलं असतं ना, तेही बंद होईल. यालाच म्हणतात एका दगडात दोन पक्षी. सो जस्ट चिल. चलो गुड. म्हणजे मी बोलल्याप्रमाणे लग्नाआधी ते आपलं घर बघायला येत आहेत, चांगली गोष्ट आहे. खरंय. हे घे पाणी पी, खूप वेळात पाणी नाही प्यायलायस. बाबा मस्त चहा करू का आपल्यासाठी? चालेल चालेल. मग एवढं हॅवी नाही. नाही तरी पण हळूहळू नाजूक आहे बाबा. सोड 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 सोड. सावकाश सावकाश सावकाश. हे बघा मी देसाई बहिणींकडनं काय आणलंय. ए सगळ्यांनी लक्ष द्या इकडे. 1 2 3. हे बघ रोहन, हे बघ याच केटल मधून उद्या चहा देणार मी पाहुण्यांना. अजून एक राहिलं. मला काय वाटतं माहितीये का सुष्मिता, खाली जाऊया आपण फर्नांडिस आंटीकडे आणि ना काचेची ग्लास आणूया त्याच्यामधून पाणी द्यायला. एक मिनिट आपल्या घरी आहेत काचेचे ग्लास? अगं ती सगळी ओबडधोबड आहेत ना आपल्याकडे आहेत ती, त्यांच्याकडे नक्षीदार आहेत. चल 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 चल. व्हेरी ट्रू यार मम्मा. पण ऐक ना, मला काय वाटतंय आधी ना आपण जरा घरातले लाइटिंग चेंज करूया का? येलोइश करूया, नंतर टंगस्टन टाइप. हा रिच लुकिंग. रात्रीत कशा त्या बदलणार का लाईट सगळ्या? हा आपल्याकडे नाही का दिवाळीतल्या माळा आहेत त्या पण पिवळ्या आहेत. एस्थेटिक एकदम. त्या आणूया. ए रोहन जा त्या माळा. पण हे सगळं कशासाठी? तुझ्यासाठी. तुझ्यासाठी. माझ्यासाठी. अगं पण आई हे असं काचेचं सामान तू दुसऱ्या कोणाकडनं तरी घेऊन आलीस, धक्का लागला फुटलं तर कशाला हवंय? श्रीमंतांच्या घरामध्ये ठिकठिकाणी काचेच्या वस्तू ठेवलेल्या असतात, त्या फुटतात का नाही ना? का? कारण ते काळजी घेतात. मग आपण पण थोडी काळजी घेऊया ना एक दिवस. काय मंदाकिनी, अगं पण हे सगळे इतरांकडून मागून आणण्याची काय गरज होती? सरपुदार, श्रीमंत माणसं येत आहेत आपल्या घरी. आता आपण त्यांच्या तोला मोलाची श्रीमंती नाही दाखवू शकत, पण थोडीशी खालची श्रीमंती दाखवू शकतो की नाही? आपली सध्या परिस्थिती दाखवली ना, मुलगीच देणार नाही ते रोहनला. आई ते अशा वस्तू बघून मुलगी नाही देणार आहेत आपल्या घरी. अंदाज बांधतील ग. अंदाज येईल की नाही त्यांना की आपण रोज या चायनीज कपबशीतून चहा पितो. चहा नाही मम्मा यार, कॉफी. रिच पीपल इज इक्वल्स टू कॉफी. ओ रिच पीपल, मुळात ना हे सगळं असं खोटं वागण्याची काही गरज नाहीये. बरोबर आहे तुझं रोहन. हे बघ मंदाकिनी, आपण जसे आहोत, जसे वागतो, जसे राहतो तसंच त्यांच्या समोर वागूया आणि त्यांना दाखवूया. उगाच जास्तीचं काही करायची गरज नाही. आणि तसंही रोहननी हे सगळं त्यांना सांगितलेलं आहे. अगं म्हणून तर हा सगळा घाट घातलाय ना आपण. सरपोतदार, रोहननी इतकी चांगली मुलगी बघितली, ती आपण हातची घालू द्यायची का? आज न उद्या चला लग्नानंतर त्यांना ही सध्या परिस्थिती कळेलच की आपली. पण त्या अगोदर जर का कळली ना तर काय होईल माहित आहे ना? अहो बाहेरच्या बाहेर पळून जातील ते. चहा न पिताच नकार येईल या स्थळासाठी. तुम्हाला चालणार आहे? या कारणासाठी ते नकार देणार असतील ना तर चालेल. मला चालणार नाही. माझं ठरलंय रोहन, मला तीच मुलगी या घरामध्ये सून म्हणून हवी. कळलं? चला सुष्मिता, मिशन काचेची ग्लास. अगं आई, आई माझा ये. चिल चिल बोलते. ते सगळं गाडीत नेऊन ठेवा. काकू, ते रोहनच्या घरी आपल्याला जसं बोलायचंय, म्हणजे आपण जसं ठरवलंय तसंच बोलशील ना? हो तसंच बोलीन. नाही म्हणजे काय की तिथे गेल्यावर बोलणं काहीतरी वेगळंच व्हायचं, असं नको व्हायला. नाही काकू, आपलं जे काही ठरलंय त्याच पद्धतीने बोलणं होईल आणि तसंच बोलीन. आजी कुठे? आई आजी. पिंट्या कशी दिसते मी? जी तू ना अशी रबडी विथ जिलबी. मल्लिका, ते शकुनाचं ताट वगैरे घेतलंच ना सगळं व्यवस्थित? हो आई, सगळं ठेवलंय गाडीत, सगळं सामान ठेवलंय. चला. All set? I am so excited. Oh my God, Aji, you're looking cute. सगळं कसं अचानक होतंय ना? I'm so excited. पिंट्या दादा, wait. Let me check. हे बघ,
चेंज करायला काही प्रॉब्लेम नाही, पण मग मला उशीर होईल. No. You are looking fantabulous. All the best. All the best. थँक्यू. पिंट्या दादा, आज सगळ्या गोष्टी फायनल करूनच या, ओके? तू जर मला सोडलंच नाहीस तर मी कसं जाईन आणि गोष्टी कशा फायनल करीन? ओके, सॉरी. हा बघ, हा आत्ता आला. अरे रोहनकडे जायचं आपल्याला, तू असं काय? दादा अरे सॉरी, मला जरा कठीण वाटतं, एक मीटिंग आहे, अर्जंट आहे. सो यू गाईज कॅरी ऑन. नाही, तू नाही आलास तरी चालेल. तू ऑफिसलाच जा. समर, हा तुझा मान आहे. तू मोठा भाऊ आहेस. तू आला पाहिजेस बोलणी करायला. तो नाही आला तरी चालेल. चला निघूया. तू आणि आई पुढे व्हा, मी आलेच. लवकर ये. हो. माझी बाहुली, डोंट वरी. तुझा समर दादा तुला हवं तेच बोलेल. आय नो राईट. पिंट्या दादा असला की कसलंच टेन्शन नसतं. तो सगळ्या गोष्टी परफेक्टली हँडल करणार आहे. आय नो. चल येते मी. देवा, आज महत्वाचा दिवस आहे. सगळं व्यवस्थित पार पडू दे. कुणाची मनं दुखावली जायला नको, कुणाची नाराजी नको. सगळ्यांच्या मनासारखं होऊ दे आणि रोहन आणि अधिराचं लग्न लवकर होऊन जाऊ दे. मम्मा, मी लिफ्ट जवळ पण ठेवून येते पेटल्स. हो. आई अगं अगं पुरे या वासाने माणसं गुदमरून जातील. काही गुदमरणार नाही. श्रीमंतांच्या घरी पण असाच मंद सुगंध येत असतो. आणि आमच्या घरात मंद माणसं राहत असतात. काय म्हणाला तुम्ही? मला मंद म्हणाला काय गा? केस चालत आले का? प्रॉब्लेम झालाय. तर काय? लिफ्ट स्टॉप झाली. ओ सत्यानाश, हिला पण आत्ताच स्टॉप व्हायचं होतं. तरी मी सकाळी ना त्या वॉचमॅनला बजावून ठेवलं होतं सगळं चेक करणं. सोसायटी वाले आहेत ना, त्यांचे पगार वाढवून देत नाही ना, म्हणून हे सगळं असं होतं. स्वानंदी एक काम कर ना बाळा, जा ना खाली जाऊन पाहुण्यांना घेऊन ये प्लीज. नाही ताई थांब, मी जाऊन येतो. इरे, तू जाऊ नकोस. तू नवर देवायस बाबा. सुष्मिता तू जा. यार बची जान लोगे क्या यार. मला स्वेटिंग होती, मी नाही जाणार. इट्स ओके, मी जेते जाऊन. ताई मी आलेच पटकन. चला आता तोंड नका बघत बसू. चला लवकर तयारी करा. छान आहे. साधं आहे पण छान आहे. शकुनाचं सामान वगैरे सगळं मागच्या गाड्यांमधनं येतंय ना. चला आपण जाऊया. हे बघ इथे. तुला पाणी वगैरे काय हवंय का? बाटली आहे. नको तुझ्या त्या बाटलीतलं पाणी. मी त्यांच्या घरचं पाणी पिणार आहे. ते ज्यांच्याकडे जायचं त्यांच्यासारखं राहायचं अशी शिकवण आहे म्हणजे. अगं मला त्या माणसांचं काहीच प्रॉब्लेम नाहीये. माणसांवरती विश्वास आहेच माझा, पाण्यावरती नाहीये. अरे तू काय माणसं बघून पाण्यात शिरत नाहीत पिंट्या. ते कोणाच्याही घरातल्या पाण्यात असू शकतात. पण काय त्या पाण्याचा भरोसा देता येतो का? लिफ्ट खालीच येत नाहीये. आता लिफ्ट बंद पडली बहुतेक. कितव्या मजल्यावर राहतात ते? ते चौथ्या मजल्यावर. अरे बापरे, म्हणजे 4 मजले चढत जायचंय आपण. आणि तेही मला पाठीवर घेऊन. हे अजय बास, हा अजिबात नाही. मी अगदी हॅलो, नमस्कार. आय एम सो सॉरी, लिफ्ट नेमकी बंद पडली ना. पण मी बघते हा काहीतरी. बरं झालं काका तुम्ही दिसलात. अहो बघा ना जरा, लिफ्ट बंद पडली आहे. पोहे आलेत आमच्याकडे. काय झालंय हो? थांबा मी जरा तिकडे चेक करतो. हा पटकन बघा. बॅकअप लिफ्ट नाहीये का? म्हणजे दुसरी लिफ्ट? खरं तर सहसा लिफ्ट बंद नाही पडत आमची. मग आज काही विशेष सूचना दिली होती तिला?
लिफ्ट चालू झाली. हा, देवच भावला. आली. 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 जाऊ मी मला पण सर तुम्हाला बाहेर जावं लागेल. तुम्ही बाहेर गेल्याशिवाय लिफ्ट वरती नाही जाणार. वजन ऍक्च्युली थोडं जास्त झालं असणार. माझ्यामुळे लिफ्टचं. अहो तसं नाही, म्हणजे कॅपॅसिटी असते ना लिफ्टची, एक तर एक माणूस एक्स्ट्रा असेल असं म्हणायचं होतं मला. आता पुन्हा अडकली की काय?